आज जरी हा खेळ नाही घेतला तरी आपण उद्या घेऊ, म्हणजे यांना आजचा दिवस अभ्यास करायला वेळ भेटेल नाही का. ऐका, काल सुंदर असं आपण भगवंताचं लग्न लावलं, फार आनंद घेतला. कारण या आनंदाकरिता सगळे सगळे देव इथं उपस्थित झाले होते नाही का. हा आनंद फक्त देवाच्याच लग्नामध्ये नसतो, तर आपला जरी आपल्या घरातील आपल्या गावातील जर कोणाचं लग्न असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण भरपूर आनंद घेतो. पण फॉल्ट एकच होतो पहा, त्या आनंदाच्या राड्यामध्ये आपण मुहूर्त विसरतो, बरोबर की नाही. पत्रिकेवरती टाकलेलं असतं 12:15 वाजता, 12:45 वाजता, 1 वाजता, 2 वाजता लग्न लागेल, पण लग्न लागतं 5 वाजता. आणि त्या मुहूर्ताचं विशेष महत्व सांगितलेलं आहे. कारण प्रभू रामचंद्राचं आणि सीता मैयाचं जेव्हा लग्न ठरलं होतं, आता ऐका, सीता मैया होत्या 6 वर्षाच्या आणि प्रभू रामचंद्र होते 15 वर्षाचे, असं 8 वर्षाचा दोघांमध्ये फरक होता. गंमत अशी झाली, दोघांचं लग्न जमलं. जसा प्रभू रामचंद्रानं बाण धनुष्य मोडलं आणि धनुष्य मोडल्याच्या नंतर आता मात्र जी वरमाला घालायची वेळ आली. मला वाटतं प्रसंग तुम्ही सगळ्यांनी ऐकलेला असेल. सीता मैया झाल्या बुटक्या आणि प्रभू रामचंद्र झाले उंच, माळच घालता येईना. तेवढ्यात लक्ष्मणानं सांगावं, भैया अरे वाका ना थोडं खाली. देव म्हटले आतापासून वाकायचं म्हटल्यावर आयुष्यभर फार कठीण आहे. आताच वाकायचं म्हटल्यावर फार कठीण आहे म्हणे, नाही वाकणार. मग लक्ष्मणानं जावं, पुटकून खाली दर्शन घ्यावे, देवानं आशीर्वाद देण्यासाठी खाली वाका, थोडं टुपकून माळ घालावी. असं देवाचं लग्न लागलं. पण लग्न लागण्याच्या वेळेला एक प्रॉब्लेम झाला बरं का. देवाचं लग्न लावायचंय, पण देवाचं लग्न प्रभू रामचंद्राचं लग्न गोरज मुहूर्तावरती लागणार होतं. गोरज मुहूर्त माहितीये का तुम्हाला? नाही माहिती? टेन्शन घेऊ नका, मी सांगते. गोरज मुहूर्त म्हणजे संध्याकाळची वेळ. त्याला गोरज का म्हटलं की आपल्या वनात रानात चारायला गाई जातात ना, त्या घरी येण्याची वेळ असते म्हणून गोरज मुहूर्त. गोरज मुहूर्तावरती भगवंताचं लग्न लागणार होतं, पण देवाधिकांनी विचार केला, रे बाबा देवाचं लग्न जर योग्य त्या वेळी लागलं, योग्य त्या मुहूर्तावरती लागलं, तर मग मात्र म्हणे कठीण होईना. ते वनवासाला कधी जायचे, कधी देवाधी लोक सुटायचे, कधी शबरीला उद्धार व्हायचा, जटायूचं कसं व्हायचं, केवटाचं कसं व्हायचं. म्हणे हे जर गोरज मुहूर्तावरती लग्न लागलं तर फार कठीण होईल. मग गंमत अशी झाली की ब्रह्मदेवानं सरस्वतीला सांगितलं, म्हणे जा बाई तू काही एक काम कर, बायकांना रुसता फार चांगलं येतं. एक काम कर म्हणे, जा तिथं टम्म फुगून बस, आणि काय कुणी जर काही विचारलं तर काही टोला हाण म्हणे, मी याच्यामुळे रुसले, मी त्याच्यामुळे रुसले. सरस्वती माता गेल्याच्या नंतर त्या सीते मैयाला भेटण्याकरिता गेल्या. जशा भेटण्याकरिता गेल्या, गंमत अशी झाली, सीता मैयाचं रूप पाहून आणि सीता मैयाचा मेकअप पाहून त्या सुद्धा मेकअप करण्याच्या नादामध्ये विसरून गेले की आपण नेमका आलो कशासाठी होतो. एक बोलू का काका, महिलांना सोनं एवढं आवडतं, इतकं आवडतं, सोन्यापुढं सोन्याचा बापाचा सुद्धा, समजलं, सोनं एवढं आवडतं की तेवढा सोन्याचा बाप सुद्धा आवडत नाही, तेवढं सोनं आवडतं, आहे की नाही. ऐका, डायरेक्ट टाळीच. ऐका, इतकं सोनं व्यक्ती महिलांना आवडतं. सरस्वती मातेनं जावं आणि सरस्वती मातेनं गेल्याच्या नंतर तिथं मेकअप मध्ये रममान व्हावं. आता ब्रह्मदेवाला चिंता यावी की मी लिखिणार आहे, मी वेगवेगळ्या प्रकारचं नशीब लिहितो. देवाचं जर लग्न योग्य त्या मुहूर्तावरती लागलं तर देवाच्या आयुष्यामध्ये वनवास येणं शक्य नाही, म्हणून ब्रह्मदेवच रुसून बसले. त्याच्यामुळे लग्नामध्ये रुसण्याची तेव्हापासून परंपरा आहे. लग्नामध्ये कोणी ना कोणी रुसलेलं असतंच. एक तर मुलाचा मामा रुसलेला असतो, मुलीची मावशी रुसलेली असते, मुलीची आत्या रुसलेली असते, हे कुणी रुसलेलं असतं, ते कुणी, हे की नाही, रुसारुसी असतेच लग्नामध्ये. एक गंमत सांगू का अण्णा तुम्हाला? गंमत अशी झाली, एक म्हातारी फार खट्याळ होती बरं. आडगावची नव्हती, देवपिंपरीची होती. ऐका, एवढी खट्याळ म्हातारी होती ती की जिथं जाईल तिथं भांडण न केल्याशिवाय तिला काही करमतच नव्हतं. ती बिचारी गपचूप बसतच नव्हती. नातू लग्नाला आला तो गंमत अशी व्हायची, घरचे सगळे म्हणायचे बाबा नंतर पोरी भेटणार नाहीत, लग्न करून घे. पण तो म्हणायचा नाही, मला आत्ताच लग्न करायचं. बरं का करायचं नाही लग्न? तो म्हणायचा म्हातारी मेल्याशिवाय मी लग्न करणार नाही. आणि म्हातारी म्हणायची देवा काही कर पण याचं लग्न बघूस तर मला नेऊ. देव गुतला ना मध्ये. नातू म्हणायचा
ही मेल्याशिवाय मी लग्न करणार नाही. आणि म्हातारी म्हणायची याचं लग्न बघितल्याशिवाय मी मरणार नाही. देवालाच प्रश्न पडला. मुलाचं वय होत चाललं होतं. आता मुलगा म्हटला म्हातारी काही मरत नाही बिचारी, आपलं लग्न उरकून घ्यावं. पण प्रॉब्लेम असा होता, म्हातारी फार भांडखोर. ते म्हणतात ना, नाव शांती. तुम्ही म्हणा ना पुढचं, आता मी सगळं एकटीने गुत्त घेतलंय का, है की नाही? नाव जरी शांताबाई असलं तरी बिचारी शांत काही कधी बसत नाही, नाही का? गत तशातली झाली. आता मात्र ठरवलं म्हणे लग्न तर करायचंय, पण म्हातारीला सांगायचं नाही. गपचूप गपचूप कार्यक्रम ठरवला. मुलगा गेला, मुलीला पाहून आला. आता मुलगी पसंत पडलेली, पण यातला काहीच मेळ म्हातारीला नाहीये बरं का. आता मात्र सगळं ठरलं. पाहुण्या रावळ्यांना सांगितलं लग्नाला या, पण म्हातारीला फोन करू नका, म्हातारीला पाहू नका, म्हातारीला विचारू नका, म्हातारीला सांगू नका. बरं ठीक आहे, ठरलं. आता मात्र लग्नाचा दिवस उजेडलेला आहे. सकाळी त्या टेम्पोवाल्याला सांगितलं बाबा वराड आमच्या दारात येणार आहे, पण पुढून येणार नाही, पाठीमागून येणार. म्हणे का? म्हणे आमच्या घरातली म्हातारी दारातच बसलेली असते. म्हणे मग म्हातारीला लग्न नाही घ्यायचं. म्हणे का नाही घ्यायचं? लय भांडखोर म्हणे, जिथं जाईल तिथं भांडणं करते. अरे बापरे. बरं ठीक आहे म्हणे, ठरलं. पण गंमत अशी झाली, योगायोगानं मला वाटतं म्हातारीचंच नशीब चांगलं असेल. योगायोगानं गंमत अशी झाली, ज्या टेम्पोवाल्याला लावलं होतं त्याचं चाक पंक्चर झालं. त्यानं दुसऱ्या मित्राला फोन केला, मित्र आला, पण तो आला समोरच्या दारातून. म्हातारी बसलेलीच होती, समोर बोर्ड लावलेलं होतं चिरंजीव आणि चिसौका. तिनं वाचलं ते. ती म्हटली बाई हा तर माझं नातूचंच नाव आहे. नाताच नाव तर आहेच, नाव तरी नावाची तरी गपलत बिपलत होईल, पण हे आमच्याच दारामध्ये कसं आलं? तेवढ्यात त्या टेम्पोवाल्याने खाली टुपकून उडी टाकावी. म्हातारीला विचारू, आजी अहो हे काय फाटकर लुगडं घातलंय तुम्ही? तुमच्या नाताचं लग्न आहे. मला वाटलं तुम्ही सुंदर नाकातली नथ सुंदर येवला पैठणी घालून बसलेलं असेल असं मला वाटलं. तुम्ही अशा अवस्था, माझ्या नाताचं लग्न हो, तुमच्या नाताचं लग्न कुठं लग्न आहे? सगळी चौकशी म्हातारीने केली, स्वर काढला. बरं स्वर काही खालचा नव्हता, सगळ्यात वरच्या पट्टीचा स्वर काढला. रडायला लागली. सगळे पाहुणे रावळे वराडी मंडळी सगळ्यांनी मेकअप केलेलं, सगळ्या बाया मेकअप करून, आणि ही बिचारी रडायला. मग सगळ्या महिलांनी जरा समजून सांगितलं, आजी माफ करा, जाऊ द्या, लेकरू आहे, लेकराच्या म्हणण्यासारखं केलं होतं त्यांनी, जाऊ द्या, चला घाला साडी, घाला नाटी, निघाली बिचारी म्हातारी. निघाली, पण त्याचं काय इंद्रिया पडले वळण. एकदा काही इंद्रियाला वळण पडलेलं असतं ते काही कधी मोडत नाही. तिथं गेल्या बिचारीनं नवरीचीच आत्या धरली, जी सगळ्यात खडूस. लागले दोघींचे जोरदार भांडणं लागले. तेवढ्या तिकडे नवरदेव नवरी जेवायला चालले होते. भांडणं लागले. कोणाचे लागले म्हणता सगळे पाहुणे गोळा झाले की आता मात्र मग नवरदेवाला खबर लागली, हे दुसरं तिसरं कोणी नाही, आपली आजी म्हणून. बिचारा आहे त्या परिस्थितीमध्ये नवरीला घेऊन तिकडे आला. आता नवरीला घेऊन आल्याच्या नंतर गंमत अशी झाली, कसे तरी भांडणं मिटवले. आणि तेवढ्यात नवरदेवाची आई म्हणजे वरमाई, समजती ना, ती बिचारी म्हटली आता शेवटी सून आहे ती, है की नाही? ती म्हटली ही म्हातारी कधी जचन तर जचणं म्हणजे कळतं का? तुम्ही जचणार आहात, आत्ताच नाही नंतर. ती सहज बोलून गेली, कधी जचन तर जचू. आता नवरदेवाला विचारलं, का रे बाबा तुझी माय काय म्हटली? आता तो म्हटला, हिला जर सांगितलं जचन म्हणजे मरण तर पुन्हा भांडणं सुरू होते. तो म्हटला जेवण. तर त्या म्हातारीचं इतकं गोड उत्तर होतं, ऐका बरं का आत्या, ऐकताय ना? ती म्हातारी म्हटली, अगोदर वराडी जचते. कोणाच्या लग्नाला जायच्या अगोदर विचार करा. लग्नामध्ये जर अशी म्हातारी असेल तर ती तुम्हाला म्हणू शकते, अगोदर वराडी जचते, नंतर वरमाया जचते, वरबाप जचते, नंतर नवरदेव नवरी जचते. मी जचले तर मी म्हणजे मी नाही म्हातारी, मी जचले तर जचन म्हणे, नाही तर मी घरी जाऊन जचन, हे की नाही? याला लग्न म्हणतात. कुणी सुखी असतं, कुणी आनंदी असतं, कुणी दुःखी असतं. बस ऐका मला काय सांगायचं तुम्हाला, लग्न कशाला म्हणतात? रुसवा फुगवी. तसं भगवान भोलेनाथाच्या लग्नामध्ये सुद्धा कोणी ना कोणी रुसला असणारच. आणि प्रभू रामचंद्राच्या लग्नामध्ये कोण रुसलं होतं? म्हातारी लक्षात राहील, तुमच्या जचनं लक्षात राहील, नवरदेव लक्षात राहील, पण ते काही लक्षात राहणार खुशाल हो म्हणताय. कोण रुसलं होतं? ब्रह्मदेव रुसले होते. ब्रह्मदेव रुसून बसले. नारद आले. नारदानं म्हटलं, ब्रह्मदेवा काही अक्कल आहे का नाही? म्हणे तू काय झालं? म्हणे ब्रह्मदेवा, एक तर बापाच्या लग्नामध्ये पोराला एंट्री,
तुमचं नशीब चांगलं आहे, तुम्ही रामाच्या लग्नामध्ये आहात. बुंदी खायला, बापाच्या लग्नाची बुंदी अशी कोणाला भेटत नाही म्हणे. तुम्हाला भेटती तर सुखासुखी खा. तेवढ्यात 3 सेकंदाचा मुहूर्त टळला. मग त्या 3 सेकंदामुळे 14 वर्षाचा वनवास भगवंताला भोगावा लागला. आपले 4-4, 5-5 तास. त्याच्यामुळे घरामध्ये रोज रामायण, महाभारत, भागवत सगळंच ऐकायला भेटतं, नाही की नाही? ऐका. आणि अशा प्रकारे अगदी सुंदर मुहूर्तावरती भगवान भोलेनाथाचं आणि पार्वती मातेचं लग्न लागलं. आणि लग्न लागल्याच्या नंतर आता मात्र खऱ्या अर्थानं सती मातेची कथा काल आपण सांगायची थोडी अर्धवट ठेवली होती, नाही का? तर अगोदर शिव महापुराणामध्ये सृष्टीखंड येत होता. आता सृष्टीखंड आपल्याला संपलेला आहे. आता सतीखंड आहे हा. तर सती माता अतिशय भगवंताच्या खूप मोठ्या भक्त होत्या. एक बोलू का, संप्रदाय म्हणा किंवा अध्यात्म म्हणा किंवा शास्त्र म्हणा, या शास्त्रामध्ये जेवढ्या पत्न्या आहेत त्या सगळ्या अगोदर भक्त आहेत, नंतर पत्न्या आहेत. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? रुक्मिणी माता सुद्धा भगवंताची पत्नी आहे, पण अगोदर भक्त आहे. आणि रुक्मिणी माता तर इतक्या सुंदर भक्त आहेत ना. एक गोष्ट सांगू तुम्हाला मी, ऐका हा, थोडं कान उंच करून ऐका हा. की राधाही रडली कृष्णासाठी, कृष्णाही रडलाच की राधेसाठी, पण झुरली मात्र रुक्मिणी. किती त्रास आहे रुक्मिणीच्या जीवनामध्ये पहा तुम्ही. राधाही रडली कृष्णासाठी, कृष्णही रडलाच की राधेसाठी, पण झुरली मात्र रुक्मिणी. आणि मग मनामध्ये प्रश्न आला, का केली असेल मी मागणी? कारण रुक्मिणी मातेनंच पत्र लिहिलं होतं, शिशुपाल नवरा मी नवरी, हा श्रीकृष्ण नवरा मी नवरी. का केली असेल मी मागणी? त्रास झाला स्वतःच्या मागणीचा, रागात निघाली आणि पंढरीला आली. कृष्णही आलाच की पाठीमागे, पण बिचाऱ्याला मनवताच आलं नाही. भक्तासाठी धाव घेतली, पुंडलिकाच्या घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर त्यानं तिथंच आण घेतली. आणि शेवटी मात्र बिचारीनं विचारलं सुद्धा नाही, देवा ही वीट कुठली? याला रुक्मिणी म्हणतात. मागणी स्वतः केली, त्या मागणीचा त्रासही तिला बिचारीला झाला. आयुष्यभर झुरत राहिली ना, आज सुद्धा रुक्मिणी माता झुरतेच. आज सुद्धा भगवंताच्या ती जवळ उभी नाहीये. जिचं जीवन अत्यंत संकटामध्ये गेलं, अत्यंत संघर्षामध्ये गेलं, तिला रुक्मिणी म्हणतात. आणि विशेष म्हणजे खरी पत्नी तीच आहे जी नवऱ्याला खमकवून सांगेल, तुम्ही पुढे व्हा, मी तुमच्या पाठीशी आहेच. ती खरी पत्नी, ती खरी रुक्मिणी. रुक्मिणी मातेनं सुद्धा अगोदर भक्ती केली, नंतर भगवान प्राप्त झाले. राधेनं सुद्धा अगोदर भक्ती केली, नंतर भगवंताचं प्रेम प्राप्त झालं. सीता मैयानं सुद्धा अगोदर भक्ती केली, नंतर राम प्राप्त झाले. कारण केवळ स्त्री नव्हे ती सीता, ते निज भक्त तत्वता, सांडोनी राज भोग समजता, सेवेच्या निस्वार्था वना गेली. जगाची लक्ष्मी माता, माझ्याकडे लक्ष द्या, इकडे पहा. जगाची लक्ष्मी माता, ज्या लक्ष्मी मातेला प्राप्त करण्याकरिता आपण अहोरात्र प्रयत्न करतो, त्या लक्ष्मी मातेला घरी आणण्याकरिता आपण फार 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 कष्ट घेतो, ती लक्ष्मी माता सुद्धा वनामध्ये 14 वर्ष डोक्याला दगड घेऊन झोपत होती. ही त्यांची श्रीमंती आहे. सती मातेनं सुद्धा भगवंताला प्राप्त करण्याकरिता अहोरात्र भगवंताची सेवा केली. आपण हरतिलतेची हे करतो ना पूजा, ती सुद्धा कोणी केलेली? सती मातेने केलेली, पार्वती मातेने केलेली. अहोरात्र प्रयत्न करून वडील सांगत होते, सती त्याला वरू नको, पण कुठल्याही प्रकारचा न ऐकता आता मात्र सती मैयानं भगवान भोलेनाथासोबत लग्न केलेले. पण लग्न तर केलं, पण भगवंताची 2 गोष्टी ऐकल्या नाही म्हणून जीवनामध्ये एवढा राडा झाला की पुन्हा दुसराच जन्म घ्यावा लागला. पहिली गोष्ट मी, मला वाटतं पहिल्या दिवशी सांगितली की नाही, मला आठवत नाही, पण ऐका, डबल एकदा थोडी शॉर्टकट मध्ये सांगून देते की रामायण ऐकत असताना सती मातेनं मनामध्ये शंका घेतली आणि रामाचं भजन करताना देवालाच म्हणली, का रे बाबा तुम्ही म्हणे एवढे भोळे आहेत ना? किती भोळे? ज्याची बायको हरवली आणि ते बायको त्याला सापडना सुद्धा, आणि ते झाडाला मिठी टाकते, सीते सीते जानकी जानकी करते, तुम्ही त्याचं भजन करतात का? ही पहिली चूक. आणि सती यज्ञाला जाऊ नको हे सांगितल्याच्या नंतर सुद्धा गेल्या, ही दुसरी चूक.
कारण जेव्हा दक्षानं प्रजापतीचं पद घ्यावं आणि त्याचं एक मोठी सभा, त्याचा सत्कार समारंभ जेव्हा ठरवलेला होता, तेव्हा सगळे देवी देवता तिथं उपस्थित होते आणि भगवान भोलेनाथ सुद्धा तिथं उपस्थित होते. पण भगवान भोलेनाथाची एक सवय होती पहा, एका मिनिटापेक्षा जर जास्त एका ठिकाणी जर ते बसले तर त्यांना आपोआप समाधी लागायची भगवान रामाच्या भजनाची. हरे राम हरे राम 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 हरे हरे हरे. प्रजापती दक्षाची एंट्री झाली, आले तसे सगळे देवी देवता उठून उभा राहिले, पण बिचारा भगवान भोलेनाथ काही उठून उभा राहिले नाही, कारण त्यांना समाधी लागली होती. आणि मग मात्र इथे अपमान झाला आणि मग विचारलं आणि मग विचार केला, 1 एकर विकीन पण याची आपले माणसं म्हणतात ना, सगळं घालीन पण त्याची का कशाला घालतो, कशाला जिरवतो, त्याची ऑलरेडी जिरवण देव कशी जिरवायची नाही की नाही. पण ऐका, आपल्याकडे तो ते मन आहे, माझं काय व्हायचं ते देव पाहिन आणि मी पाहिन, पण त्याचं मी चांगलं होऊ देणार नाही, आहे की नाही. तसंच दक्ष सुद्धा म्हटला, काय व्हायचं तर होईल म्हटला, पण याचा काटा काढील म्हणे मी. जसा यानं माझा अपमान केला तसा मी सुद्धा याचा अपमान करेल. आणि एक बोलू का, बऱ्याचदा पहा, बऱ्याचदा म्हणण्यापेक्षा मला वाटतं 75% जावयामध्ये आणि सासऱ्यामध्ये गुत्त कोण? सोपं सांगू का, ऐका. जावयानं म्हणायचा धोंडा खायचा आणि बापानं म्हणायचं या वर्षी काही माझी परिस्थिती नाही, मी काय धोंडा करणार नाही. आणि जावयानं म्हणायचं मी तर या वर्षी खाऊनच राहणार आहे. गुत्त तर कोण? मग मुलीचा त्रास होतो ना. एका आपल्या इंगळे बाबा फार गोड दृष्टांत द्यायचे पहा. एकदा आता पहिल्या काळातला दृष्टांत आहे, मुलीला सोडवण्याकरिता बाप सासरी निघाला मुलीच्या. आता जावाई सोबत होते, दोंड्याचं जेवण वगैरे झालं आणि आता सोडण्याकरिता निवून घालण्याकरिता निघाले. तेवढ्यात गंमत अशी झाली, आवाज कसा येतो, तेवढ्यात गंमत अशी झाली पहा की जाता जाता आता बैलगाडीमध्ये सगळेजण जात होते आणि बैलगाडीमध्ये जात असताना आता बैलगाडीमधून काही बैलगाडीला खिडकी लावायची काही गरज नाहीये, बैलगाडीतून ऑलरेडी सगळं दिसतं ना. आता गंमत अशी झाली, त्यांनी जवळच एक शेत होतं, त्याच्यामध्ये ज्वारी फार सुंदर आलेली होती, फार सुंदर कंस भरलेले होते. जावायना म्हणावं, मामा ज्वारी फारच खतरा आली म्हणे, ज्वारीला तर या माणसाला 100% 20 का होईना पण पोते होणार बरं का. सासऱ्यानं म्हणावं, जावई बापू तुम्ही लहान येतो, तुमच्यापेक्षा 4-5 उन्हाळे जास्त मी खाल्लेले आहेत म्हणे, तुम्हाला काही एवढं कळत नाही म्हणे. 20 नाही होणार, पण मला वाटतं 15 होतील. जावई म्हटला, मामा हे बघा, मोठे जरी तुम्ही असले तरी मान कोणाचा आहे? मोठे जरी तुम्ही असले तरी मान माझा आहे ना. किती पोते होणार? 20च पोते होणार. जावई बापू, अहो मान जरी तुमचा असला तरी पोते त्याला 12च होणार, 15च होणार. दोघांचं झोपलं. गंमत अशी झाली, मुलीनं बापाला म्हणावं, बाबा कळतंय का, बऱ्याचदा होतं बरं का हे, तर तुम्ही लक्ष देत जा यांच्याकडे. माहेरी गेलं की त्या म्हणतात काही कळत नाही त्याला, आणि इकडे आलं की जाऊ द्या, वयामानानं होत असतं तसं, है की नाही. मांडुळासारखे आहेत या काही फार चांगल्यात असं वाटतं का तुम्हाला? मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी त्या सोप्या असतील का? मुलीनं बापाला समजावून सांगावं, बाबा म्हणे जाऊ द्या, कशाला डोकं लावतात म्हणे, 20 तर 20, आपल्याला काय करायचंय? नाही नाही म्हणे, पण नाही जमणार. बोलता बोलता पेटलो. जावया ना सासऱ्याच्या छातीवरती बसावं, कॉलर धरावी. मामा 20 पोते होणार नाही जावई बापू, 15च होणार. मुलगी रडायला लागली बिचारी, कसा 20 होऊन सांगते बाबा, हा म्हणा हा म्हणा, नेमकं झालंय का? तेव्हा बापाने इतकं गोड उत्तर दिलं म्हणे, वसू पाठ किती पण घासू, पण 5 पोत्याची कळ कशी सोसू. काय सांगितलं म्हणे वसू, आता मुलीचं नाव वसू होतं ना, माझी पाठ किती पण घासू म्हणे, त्याचं काही देणं घेणं नाही मला, पण 5 पोत्याची कळ कशी सोसू. बऱ्याचदा दोघांमध्ये मुलीची फार मोठी गफलत होती. अगदी तसं दक्षाच्या आणि भगवान भोलेनाथाचे तर जोरदार भांडण पेटलेले आहेत, पण त्याच्यामध्ये दुःख मात्र सती मातेला आहे. आणि मग स्वतःच्या घरी यज्ञ ठेवला आणि यज्ञ ठेवल्याच्या नंतर
त्या यज्ञाला सगळ्या देवी देवतांना आमंत्रण दिलेलं आहे, पण मात्र भगवान भोलेनाथाला आमंत्रण नाहीये. आणि बऱ्याचदा असं होतं पहा, या गल्लीला लग्न असेल आणि या गल्लीतल्या एखाद्या घराला आमंत्रण नसेल तर बांगड्या भरायला येणाऱ्या बायका अगोदर इकडे जाणार. होतं का असं? आडगाव अगोदर इकडे जाणार आणि इकडे गेल्याच्या नंतर मग यांना म्हणणार भाऊकीशिवाय लग्न गोड लागतं का? काही कळतं का त्यांना? अहो जिथं भाऊकीच नाही ते लग्न गोड कसं लागेल? आमको तुमका अगोदर इकडे बोलणार, इकडचे 2-3 कप चांगला चहा पिणार आणि मग तिकडे जाणार. आणि तिकडे गेल्याच्या नंतर पुन्हा म्हणणार बरं झालं तुम्ही त्यांचं नाव पत्रिकेत टाकलं नाही. ते काही चांगले माणसं आहेत का? मी नाही म्हणत बरं का, ती मावशी म्हणते चहा पिणारी. आणि मग इकडे बांगड्या भरणार. अगदी गंमत अशी झाली पहा की अगोदर अगदी भगवंतानं सगळ्या देवी देवतांना ज्यांना ज्यांना आमंत्रण दिलं होतं ते डायरेक्ट दक्षाकडे जातच नव्हती. ती कुठं जात होती? अगोदर कैलासावरती एक तपशन, मग पुढं कैलासावरती सती मातेला तर सगळेजण यायच्या म्हणायच्या सती अगं चल ना. ती म्हणायची व्हा पुढे मी येतेच. आमंत्रणच नव्हतं, जाता येईना. आणि मग भरपूर वेळ हट्ट केल्याच्या नंतर भगवान सांगतात ऐका, याच्यामध्ये एक गोष्ट शिकण्यासारखी पहा. जिथे माणसाला मान सन्मान नाही तिथे त्या घरी माणसाने बोलताय, कळताय ना माझं बोलणं? जिथं मान सन्मान नाही तिथं जाऊ नये. पण भगवान भोलेनाथाने सांगितलं काही ठिकाणं असे की तिथं न बोलवताही जावं, काही ठिकाणं अशी तिथं बोलवलं तरच जावं, काही ठिकाणं अशी तिथं बोलवलं नाही तरी जावं, आणि काही ठिकाणं अशी तिथं बोलवलं तरी जाऊ नये. पहिलं सांगायचं म्हटलं तर बोलवलं तरी जाऊ नये. ते म्हणतात ना 31 डिसेंबर मित्रांनी जर बोलवलं तरी सुद्धा माणसानं तिथं जाऊ नये, हे की नाही? दुसरी गोष्ट न बोलवताही जावं, तो म्हणजे हा धर्म मंडप. इथं काही कोणी घरी आलं नव्हतं तुमच्या निमंत्रण पत्रिका घेऊन मूळ द्यायला की या, न बोलवताही इथं यावं. काय हे धर्म कार्य इथं आलंच पाहिजे. कोणाचं लग्न कार्य असेल तर तिथं बोलवलं तरच जावं, नाहीतर आमंत्रणच नाही दिलं आणि तुम्ही पैठणी घालून तिथं गेलात तर मग तुम्हाला कोणी विचारणार सुद्धा नाही, हे की नाही? असे काही ठिकाणं आपल्या शास्त्रामध्ये आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेले आहेत. मग सती माता म्हणतात भगवान काही ठिकाणं अशी असतात तिथं बोलवलं नाही तरी जावं, कारण त्यातलं एक ठिकाण म्हणजे आई वडिलांचं घर. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुम्ही, आई वडिलांकडून जर सहज किंवा चुकून जर टाळल्या गेलं असलं न बोलवण्याचं तर तुम्ही जाऊ शकता, पण जर हटकून टाळलं असेल तर नाही जाऊ शकत. आणि सती मातेची सुद्धा परिस्थिती तशीच झाली होती. नवे नवे तर दक्षानं सती मातेच्या बहिणीला आईला सांगून ठेवलं होतं की जर सती आली तर तिचा घोर अपमान करा. सती मातेनं भगवंताशी भरपूर 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 वेळ भांडण केल्याच्या नंतर भगवान जेव्हा म्हणते तुला जायचं असं तर जा, मला काही यायचं नाही, तडतड करत निघाली. पण सोबत भगवंतानं सांगितलं नंदी तू सुद्धा सोबत जा. आणि असं सांगितल्याच्या नंतर आता मात्र भगवान भगवान भोलेनाथांनी प्रभू रामचंद्राला म्हणावं देवा आता हे फार मोठं संकट माझ्यावरती, पण नंदीला सांगून नंदी आणि सती माताने निघावं, तिथे जावं. तिथे गेल्याच्या नंतर गंमत अशी भाभी पहा की गेल्या गेल्या एका बहिणीनं पाहावं, बहिणीनं म्हणावं जिथं बोलवलं आणि तिथं तोंडवर करून यायची काय गरज आहे. म्हणतात ना बहिणी, आता मला एवढं झटक्यानं म्हणता येत नाही, तो मोठा प्रॉब्लेम आहे की नाही. पण टोचून बोलायला लागलं ना तर बिचारे एवढं डेंजर बोलतात की एखाद्या माणूस ते म्हणतात ना दम कोंडून मरण असं बोलतात या बायका. पहिली बहीण म्हणली जिथं बोलवलं नाही तिथं जायची गरज काय. सतीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ताई तू असं बोलतेस, तेवढ्या दुसरीने यावं, दुसरीने म्हणावं अगं आणखीन तरी घर बांधलंय का नाही का त्या स्मशानातच राहतात. अशा अनेक अनेक बहिणींनी अनेक अनेक अवहेलना करावी. अवहेलना केल्याच्या नंतर सती मातेला एक इच्छा होती की माझ्या आईनं तरी यावं, आणि माझ्या आईनं आल्याच्या नंतर माझ्या आईनं तरी मला डोळे भरून पाहावं आणि मला मिठी मारावी, अपेक्षा होती मनामध्ये. पण पतीच्या वचनामध्ये गुंतलेली ती माय माऊली घरामध्ये लपून त्या सती मैयाकडे पाहत होती. मनामध्ये विचार करत होती देवा अरे एवढी ही वाईट वेळ माझ्यावरती आणली. ज्या मुलीला मी गर्भातून जन्म दिलेला आहे, ज्या मुलीचा संसार सुखाचा चाललेला आहे, पण तो संसार सुखाचा संसार जर आमच्या घरातल्या लोकांना मान्य नसेल तर तिला
आज का? जी मुलगी सुखानं नांदतीये, पण ती जर आज माहेरी आलेली, माहेरच्या उंबरट्यावर उभा आहे, तिला आत ते कोणी सुद्धा म्हणायला तयार नाही. आत येणे बस हे तर बाजूलाच ठेवलं, पण ती आल्याचा आनंद सुद्धा कोणाला झाला नाही. देवा, आज असं वाटतं की जावं आणि त्या सतीला मिठी मारावी आणि कुशीत घ्यावं आणि समजून सांगावं, बाळा की आता हे घर तुझं राहिलेलं नाही, पण हे सुद्धा मी करू शकत नाही. ढाय मोकळून रडती ती माई माऊली. सती मातेच्या डोळ्यात पाणी आहे. सती मातेने आल्या पावली परत निघावं तर बाजूला दिसावं यज्ञाचा मंडप उभा आहे. त्या यज्ञ मंडपामध्ये पाय ठेवा, पण जसा पाय ठेवला तसा पुढे दक्ष राजा उभा होता. सती मैयाला वाटलं बहिणी त्या शेवटी बहिणी असतात, त्या स्वतःच्या संसाराला लागल्या की त्या सगळं विसरून जातात. पण निदान ज्यांच्या गर्भापासून, ज्यांच्या हाडामासापासून माझा जन्म झालेला आहे, निदान तो बाप तरी माझ्याकडे डोळे भरून पाहतो. एक बोलू का? एक वाक्य ऐका हा. ज्या क्षणी मुलीचं माहेर संपतं, ज्या क्षणी मुलीला आईही राहत नाही आणि बापही राहत नाही, त्या क्षणी त्या मुलीचं जीवन उद्ध्वस्त झालेलं असतं पहा. कारण सासर हे आज आहे तर उद्या नाहीये. हक्काचं घर एकच असतं मुलीसाठी, ते म्हणजे माहेर. पण ज्या दिवशी, ज्या क्षणी माहेर सुद्धा संपून जातं, त्या दिवशी त्या मुलीनं विचार करावा किंवा त्या मुलीने ठरवावं की आजपासून आपल्या जीवनामध्ये सुखाचा विचार करणं मुळात चुकीचं आहे. ऐका, सती मैयानं त्या दक्ष राजाकडे पाहावं, जसं दक्षानं सती मैयाकडे पाहावं तशी पाठ फिरवावी. सती मैयाला एवढं दुःख व्हावं की अरे, ज्यांच्यापासून जन्म आहे त्यांनीच माझी अवहेलना करावी. इकडे तिकडे पाहावं तर सगळे देवी देवता उठून उभा राहिले. ऐका, मोठ्या मालकाची पत्नी आहे, उठून उभा राहिले. जसे सगळे देवी देवता उठून उभा राहिले, तशी दक्षानं मोठे मोठे डोळे केले, सगळे पटापट खाली बसले. पण एक खुर्ची मात्र रिकामी होती. ती खुर्ची होती शिवशंकराची. त्या खुर्चीकडे पाहिलं आणि डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि आता मात्र विचार केला की ज्या जीवनामध्ये आई आणि वडीलच नाहीयेत, ज्या जीवनामध्ये जर एवढी अवहेलना होत असेल, तर बाबा तुम्ही दिलेला देह सुद्धा मी आज समर्पित करते. तेव्हा त्या दक्षानं म्हणावा, सती तुला जर आमचं प्रेम पाहिजे असेल तर तू काय कर, त्या भगवान भोलेनाथाला सोडून दे. तेव्हा त्या सती मैयानं उत्तर दिलं, ऐसी सुभान आई नाही सिशा, ऐसी सुभान आई नहीं सिशा, जिस दिन जुबां पे मेरी, जिस दिन जुबां पे मेरी आई ने शुकरा, ऐसी सुभान आई ऐसी सुभान आई ऐसी, जिस दिन जुबां पे मेरी, जिस दिन जुबां पे मेरी ना आए शीशा, ऐसी सुभान आई आए शीशा. सुभान आई आई नहीं सिशा, इसी
दिन जुबां पे मेरी, जिस दिन जुबां पे मेरी आई न शिव का नाम, इसी सुभान बाबा. अहो या जीवनामध्ये जेव्हापासून जन्म घेतलेला आहे तेव्हापासून आतापर्यंत असा दिवस उजेडलाही नाही आणि तो दिवस मावळला सुद्धा नाही की ज्या क्षणी माझ्या भगवान भोलेनाथाचं नाव माझ्या मुखामध्ये आलं नाही. बाबा तुम्ही जर म्हणत असाल ना की ते भगवान भोलेनाथाला सोड, बाबा मी भगवान भोलेनाथाला तर सोडू शकत नाही, पण मी माझ्या देहाला त्यागू शकते. हे शब्द ऐकल्याच्या नंतर त्या नंदीनं सुद्धा धाव घ्यावी आणि त्या नंदीनं सुद्धा सतीमातेला समजून सांगायला लागावं. एक बोलू का, जीवन जगत असताना माणसानं तडकाफडकी निर्णय कधी घेऊ नये मायबाप, कारण या जीवनाची रीत आहे पहा. एक दिस येतील, ऐकलेले हे गाणं कधी? मला वाटतं ज्यांना ज्यांना सुखाचा संसार करायचा त्याने हे गाणं रोज ऐकावं. नाही खरं बोलते कडे, कारण ओल्ड इज गोल्ड बर का. जुनं ते पहिल्या काळातले माणसं इतका सुंदर संसार का करत होते, त्यांना माहित होतं आज दुःख आहे पण उद्या सुख आहे, की नाही. पण सध्याच्या काळामध्ये नोकरी गेली की माणसं दुसरी नोकरी शोधत नाहीत, बार शोधतात. म्हणे की टेन्शन येतं नाही का. एका बाईनं तर नवऱ्याला प्रश्न केला, म्हणे तुम्ही दारू का पिता? तो म्हटला टेन्शन येतं. ती म्हटली मी सगळे घरातले काम करते, मला पण टेन्शन येतं, मग मी पण हे की नाही. पण एका ठिकाणी फार गोड सांगितले पहा. दिस येतील दिस जातील, भोग सरला सुख येईल. दिस येतील दिस जातील, भोग सरल सुख येईल. दिस येतील दिस येतील, भोग सरल हो सुख येईल. दिस जातील दिस येतील, भोग सरल हो सुख येईल. जय हो. फार सुंदर आहे पण ते आपल्या कामाचं नाहीये. तुझ्या माझ्या संसाराला एक मिनिट. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकराला घर कुल नव. नव्या नवीन घरट घर कुला संग समद येगळ होईल.
दिस जातील दिस येतील भोग सरला सुख येईल. ऐका, हे पहिल्या काळात होतं, आता काही नाही. आता डायरेक्ट तुझं आणि माझं जमेना आहे की नाही, असं झालं. चला ऐका, पण नंदीनं सुद्धा सांगावं, पण खऱ्या अर्थानं ते दुःख पचवण्याची ताकद सती मैयामध्ये नव्हती. आहे त्या यज्ञकुंडामध्ये सती मातेनं प्राण द्यावा, उडी टाकावी, आणि त्या अग्निदेवतेनं सुद्धा सती मातेला स्वतःत सामावून घ्यावं. आणि हे पहिलेच्या नंतर नंदीनं हाहाकार करावा, भगवान भोलेनाथाला बोलवून आणावं. आणि भगवान भोलेनाथाला बोलवून आणल्याच्या नंतर जेव्हा भगवान भोलेनाथ ते यज्ञाजवळ येतात, तेव्हा भगवान भोलेनाथ भयानक तांडव करतात पहा. आणि खऱ्या अर्थानं तांडव आपण म्हणलो असतो, पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे की नाही. आणि मग खऱ्या अर्थानं भगवंतानं एक बोलू, भगवान शिवशंकरासारखा प्रेम करणारा नवरा जगात शोधून सापडणार नाही, जगातच नाही तर ब्रह्मांडात बरं का. देवाधी देवांमध्ये सुद्धा भगवान भोलेनाथ एवढा प्रेम करणारा कोणीच नाही. कारण आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर बायको मेली तर हा म्हणतो पटकन उचला, म्हणतात काही. तुम्हाला विचारते मी, एवढे इमोशनल का झालात तुम्ही? विको थोडा कमी करा, ऐका. हा, पण भगवान भोलेनाथांनी जेवढ्या वेळेस सती मातेचा जन्म आणि मरण झालं, तेवढ्या वेळेस भगवंताने जाळलेल्या प्रेताची कवटी काढावी, स्वतःच्या गळ्यात बांधावी, इतकं प्रेम भगवान भोलेनाथ त्या सती मैयावर करत होते. तांडव केलं. आणि त्याच्यानंतर मरताना सती मैयानं मनामध्ये एक खऱ्या अर्थानं इच्छा ठेवली होती. ती इच्छा म्हणजे अशी की या जन्मी जरी मला भगवंतासोबत सुखाचा संसार करता आला नाही, तरी पुढच्या जन्मी मी नक्कीच करेल. आणि मग याच खऱ्या अर्थानं वासनापोटी, कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, वासना जर मनामध्ये असेल तर माणसाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. त्याच्यामुळे म्हातारपणी सोन्याचा नाद. मी कायम सांगत असते पा, म्हातारीनं शून्यापासून संसार करावा. काय म्हणतात ना की काहीच नसतं तेव्हापासून संसार करून बिचारीनं चांगला संसार करावा. आणि तेवढ्या सुनबाई यावी, आत्याबाई चावी म्हटलं की सासूबाईला अटॅक आलाच म्हणून समजा, आहे की नाही. अशी परिस्थिती सध्याच्या काळामध्ये निर्माण आहे पहा. चला ऐका, वासना आपल्यालाच काय भल्या भल्या मोठ्या मोठ्या साधू संतांना संपली नाही. एक फार मोठे साधू होऊन गेले बरं का, ऐकताय ना? ऐ ठाकराडगाव जाग्यात ना तुम्ही, ऐका बरं का. हा, भल्या भल्या मोठ्या मोठ्या साधू संतांना ही वासना नडली. कारण फार मोठे साधू संत होते, जुल्मभोर परमार्थ केला, मोठे मोठे शिष्य त्यांनी शिकवले. आता मात्र आता मरायचंय त्यांना, म्हणजे अंत्यकाळ जवळ आलेला आहे, वयोवृद्ध झालेले आहेत, खाटावरती पडून आहेत, कुठल्या क्षणी मृत्यू होईल सांगता येत नाही. मग सगळे शिष्य मंडळ त्यांना भेटायला जात होते, कोणी हे न्यायचं कोणी ते न्यायचं. एका शिष्याने विचार केला, गुरुजींना शेप सफरचंद बिफरचंद सगळ्यांनीच नेलं असेल म्हणे, आपण काहीतरी नवीन करू. त्यानं काही नेलं, चप्पल नेली पायाची. पहिल्या काळात त्याला पादुका म्हणायचे नाही का. ते मस्त लाकडाची सुंदर अशी चप्पल बनवून घेतली आणि नेली. नेल्याच्या नंतर गुरुजींना दाखवली, म्हणे हे पा किती छान तुम्हाला नक्षी सारखी चप्पल मी तुमच्याकरिता बनवून आणलेली आहे. गुरुजींना आवडली सुद्धा. म्हणे आता एक काम कर म्हणे, मी काही सध्या उठवू शकत नाही, तू एक काम कर त्या देवळीत ठेव म्हणे. ठेवली देवळीत. मुलगा गेला सुद्धा, मनामध्ये सारखं एकच, चप्पल तर इतकी सुंदर आणली पण घालायची कधी. चप्पल तर इतकी छान आहे, नक्षीदार आहे, दिसायला सुंदर आहे, सागवानाच्या लाकडाची, पण घालायची कधी घालायची कधी. एक म्हातारी रोज यायची म्हणायची, बाबा सावध बर का. आता बाबा म्हणायचा, मी जगभर जन्मभर लोकांना सावध केलं आणि तू मला आता सांगतेस काय सावध. रोज यायचे, दर्शन घ्यायचे, म्हणायचे बाबा सावध बर का. गुरुजीला काही कळालंच नेमका काय मिळ हिचा. रोज येते म्हणते सावध बर का, सावध बर का, सावध बर का. म्हणे काय झालं काय झालं काय झालं. शेवटी तो क्षण आला, मरण जवळ आलंय, आणि मरता मरता विचार केला, एवढी चप्पल घालून गेला सुद्धा बरं झालं असतं. दुसरा जन्म सांबार झाले. देव म्हणलं चप्पल पाहिजे होती ना, आता चपलाच घे म्हणले, हे की नाही.
आणि तेच संत रोहिदास चांभार या नावानं जग प्रसिद्ध झाले. नाही का? पण गंमत अशी झाली पहा, मोठे संत होते, ज्ञानी होते. पुढच्या जन्मी जेव्हा समजलं की हा जन्म आपल्याला कशामुळे भेटलेला आहे, चप्पलीच्या वासनेमुळे भेटलेला आहे, मग विचार केला की आता दूधच प्यायचं नाही, असंच आत्महत्या करायची. तीच म्हातारी पुन्हा आली, बाबा मी म्हणत होते ना सावधान, तुम्ही ऐकलं नाही माझं, तुम्ही मलाच म्हटले रोजच काय तुझं सावधान. हा, मी जगाला सावधान केलं, मी जगाला सावध केलं, तू मला म्हणते सावधान. बाबा तुम्ही मला ओरडलात, पण मी रोज सांगत होते सावधान सावधान. बाबा आता जर तुम्ही दूध न पिता जर तुम्ही स्वतःची आत्महत्या केली तर तुम्ही या पापामध्ये फसाल आणि पुन्हा जन्मोजन्मी तुम्हाला असे जन्म घ्यावे लागतील आणि पाप फेडावे लागतील. त्यापेक्षा जसं गेल्या जन्मामध्ये भगवंताचं भजन करून जीवनाचं नंदनवन केलं होतं, अगदी तसंच या जन्मामध्ये सुद्धा भजन करा आणि सुंदर मोठे साधू संत व्हा. आणि मग बाबांनी भजन केलं आणि रोहिदास चांभार या नावानं बाबा प्रसिद्ध झाले. नाही का? आपण म्हणतो ना, विशेष म्हणजे मीराबाईचे गुरु म्हणजे कोण? रोहिदास चांभार. हा, पण हे कशामुळे झालं? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. सती मैयानं सुद्धा मनामध्ये खऱ्या अर्थानं वासना ठेवली आणि त्या वासनेमुळेच सती मैयाला सुद्धा पुन्हा जन्म भेटला. त्या जन्मामध्ये सती मैयाचं नाव पार्वती ठेवण्यात आलं आणि तीच पार्वती मैया आता मात्र भगवान भोलेनाथाच्या प्राप्तीकरिता अट्टहास करू लागली. आणि मग मी काल सांगितलंच तुम्हाला की सप्त ऋषींनी परीक्षा घेतली. पार्वती, अगं त्याचं पांढरीवर घर नाही, काळीवर रान नाही, गळ्यात लॉकेट नाही, हातात अंगठ्या नाही, अंगावर शेरवानी नाही, पायात बूट नाही, काहीच नाही म्हणे. तेव्हा त्यांनी सगळं गोड गोड उत्तर दिले. म्हणे घर नाही तर घर पुसायचा ताण नाही, म्हणे स्वयंपाक करायचं नाही तर भांडे घासायचा ताण नाही, म्हणे अगं मागून खातो, म्हणे मग चांगलं आहे ना, आयतं भेटते म्हणे, एनी टाइम नुसतं इंस्टाग्राम चालूच. म्हणजे आयतं भेटते ना, मग चांगलं आहे. असे सुंदर सुंदर उत्तर दिले. सप्तऋषींना आनंद झाला. सप्तऋषी सुद्धा म्हणतात की भगवान पार्वती माता तुमच्या लग्नाच्या योग्यतेच्या आहेत. आणि मग पुन्हा मस्त सुंदर असं भगवंताने मेकअप केलं. काल सांगितलं भागवत काकाला फोन सुद्धा आलता महादेवाचा आणि फोन सुद्धा आला. मग भागवत काकांनी फोन कुठे नेऊन दिला? आहे का स्मशानभूमी आहे का? मला कायम असं वाटतं गड्या की मंदिर आहेत ना, मंदिर गावाच्या बाहेर पाहिजे होते, स्मशानभूमी गावात पाहिजे होती. नाही, खरं सांगते, गळ्याची शपथ घेऊन मला वाटतं तसं. का माहितीये का? ती स्मशानभूमी बार बार जर माणसाच्या डोळ्याला दिसली असती ना, त्याला समजलं असतं शेवटी इथं जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिल बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. शाम के बाद होगा सवेरा, देखना है ये सुनहरा. शाम के बाद होगा सवेरा, देखना है ये सुनहरा. पाव फूलों से रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. हरि बोल. जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब घर से बाहर निकलना पड़ेगा. पड़ेगा.
पडेगा. आहाहा. आवाज प्रत्येकालाच आहे, पण काही आवाज आमच्यासारखे असतात, म्हणजे चांगले नसतात. मला काय बोलायचं ते ऐका. पण आमच्या समगेदादांचा आवाज इतका गोड आहे की तो आवाज सरळ अंतःकरणामध्ये जातो बरं का. आणि याला भगवंताची कृपा असावी लागते. आमच्यासारखे ओरडणारे भरपूर आहेत, पण असं म्हणण्याकरिता अनेक दिवसाची साधना. एक सोप्या भाषेत सांगते, जेवढं माझं वय आहे त्याच्यापेक्षा दुप्पट त्यांची साधना आहे, असं म्हणलं तरी काही हरकत नाही. ऐका. ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत ना ताकत, छोड़कर अपनी ऊंची हवेली घर से बाहर निकलना पडेगा. बऱ्याचदा लोकांकडे घर नसतं, पैसा नसतो, बंगला नसतो, पण त्यांना अहंकार एका गोष्टीचा असतो. काय तर म्हणे माझा मामा आमदार, माझा आजा खासदार. अरे मामा भाषाचं कुठं घेऊन बसला म्हणे. सोप्प सांगू का काय? बाप बेटी भाई भतीजे तेरे साथी है सब जीते जीते, अपनी चौखट से डलना पड़ेगा, अपनी आंगन से उठना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. एक दिवस असा येणार आहे की या देहामधून जावं लागणार आहे, है की नहीं. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा. तुला के इबादत कर ले, तुला के करे रखवाली. अरे तुला के इबादत कर ले, तुला के करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पर रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पर रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. तुला के इबादत कर ले, तुला के इबादत कर ले, तुला के करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा पिंजरा खाली. खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. पिंजरा खाली. पिंजरा खाली. हा, हे पिंजरा खाली राहणार आहे आणि यातला आत्मा रूपी पक्षी उडून जाणार आहे, नाही का. म्हणून जन्मा आधी सावध व्हावे आणि कीर्ती करूनही मरावे. जन्माच्या अगोदर सावध व्हा. सासवांनी जीवन असं जगायचं. सासवांनी जीवन असं जगायचं, नाचून म्हणली पाहिजे. हा आत्या येईन काही दिवसानं नाचून. ऐका हा, सासून जीवन इतकं सुंदर जगावं, इतकं सुंदर जगावं, इतकं सुंदर जगावं की नाचुनानं म्हणावं मला सुद्धा माझी सासू अशीच पाहिजे. आणि सुनानं जीवन इतकं जगावं की सुनानं सुद्धा विचार करावा की मी सुद्धा कधी ना कधी सासू होणार आहे, मग मला सून सुद्धा अशीच पाहिजे. नाही, इतकं सुंदर सासू सुनाचं जीवन असावं, नाही का. का एक दिवस देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, आहे की नाही. अर्थात की एक ना एक दिवस आपल्या सगळ्यांना निघून जायचंय. पार्वती माता सुद्धा आपल्या सगळ्यांमधून निघून गेल्या, पण नंतर पुन्हा पार्वती मातेचा सती माता गेल्या आणि पार्वती मातेचा जन्म झाला. आणि खऱ्या अर्थानं की परीक्षा घेतली. परीक्षा घेतल्याच्या नंतर भगवंताने सांगितलं म्हणे की ही आपल्या योग्यतेचे सुंदर लग्न लागलं. मेकअप वगैरे केला, मस्त सुंदर
स्मशानभूमीतले भूत सुद्धा काल आपल्या इथे आले होते, पण ते भूत आज सापडणार नाहीत. है की नाही? ऐका, आणि खऱ्या अर्थानं अगदी सुंदर पद्धतीने आपण भगवंताचं काल लग्न लावलं. आता ही कथा काल राहिली होती म्हणून आज पुन्हा सांगितली बरं का. आणि त्याच्यानंतर पार्वती माता निघाल्या, तर पार्वती मातेच्या आईनं पार्वती मातेला गोड उपदेश केला, करहू सदा शंकर पद पूजा. ऐक, तू जर लग्न करून आता त्याच्या घरी चाललीस ना, बाकी काही करू नको, फक्त काही करहू सदा शंकर महापूजा. कारण मला वाटतं प्रत्येक आईनं हा उपदेश केलाच पाहिजे. ते एक मंगलाष्टक आहे पा, म्हणतात ना, भावाला दूर ठेवू नको तू, बहिणीला परक मानू नको तू, आठवण ठेव तू या माहेरची साजली जन्मोजन्मीची जोडी. पुढे सांगितलंय, नवऱ्याच्या आदनीत राहतो, सासू सासऱ्याच्या सेवेत राहतो. अर्थात जाताना आईनं वडिलांना सांगितलं पाहिजे, बाळा आज जरी तू इथून चाललीस ना, की अशी कधी वेळ येऊ देऊ नको की सासरचे म्हणतील माई बापानं काही शिकवलं नाही, हे की नाही. अशी कधी वेळ येऊ देऊ नको. आईनं सुंदर पद्धतीनं फार सुंदर उपदेश केला. आणि बऱ्याचदा मुलीच्या जीवनामधला सगळ्यात कठीण क्षण जर काही असेल तर तो हाच असतो. कारण एका डोळ्यामध्ये आनंद, दुसऱ्या डोळ्यामध्ये पाणी. एकीकडं पुढचं सुख आहे, पण एकीकडं ज्यांनी आतापर्यंत जन्मापासून तर आतापर्यंत आपल्याला सुंदर पद्धतीनं जगवलं याचं दुःख सुद्धा असतं, नाही का. म्हणून माझी डोली चालली ग कुठं, दूर देश नव्या गावा, आहे की नाही. अशा आनंदही असतो आणि दुःखही असतो. आनंदामध्ये आणि दुःखामध्ये पार्वती मातेची विदाई झाली, वाटी लावणीचा कार्यक्रम झाला. पार्वती मातेनं खऱ्या अर्थानं आपल्या कैलासावरती यावं. कैलासावरती आल्याच्या नंतर अगदी भरपूर गोष्टी कैलासामध्ये घडू लागल्या. मग त्याच्यानंतर आता इथे थोडं कठीण येते, ते जरा कठीण आता डोक्यामध्ये थोडं घुसायला कठीण आहे, पण ते घुसवा कसं तरी. आत्तापर्यंतची कथा अशी होती, ती ऐकलेली होती म्हणून सहज डोक्यामध्ये गेली, पण इथून पुढचं थोडंसं कठीण आहे. जाग्यात ना तुम्ही? किती वाजले आता? 1 वाजलाय. गुडघे जागेत का? गुडघे झोपले? बरं, एक काम करा, 2 मिनिटं उठून उभा राहा. ज्यांना पाऊल खेळायचे त्यांनी पाऊल खेळा, नाहीतर फक्त थोडे गुडघ्याला इकडे तिकडे हिसके बिस्की द्या, म्हणजे तुमचे गुडघे मोकळे होतील. ज्यांना आनंद, माझी कोणावर जबरदस्ती नाहीये. आपण कथेमध्ये 2-3 वेळेस काही आनंद घेत नाही, फक्त एकदा. आणि ते पण आनंद कशामुळे घ्यायचा?